बुद्धियोग याला समत्वयोग, निष्काम कर्मयोग अशी नावं आलेली आहेत. यांचे कार्य सारखेच आहेत, परंतु समभाव ठेवणं ज्यावेळेस दाखवतात त्यावेळेस त्याला समत्वयोग म्हणतात. ज्यावेळेस निष्कामता दाखवितात त्यावेळेस त्याला निष्काम कर्मयोग, आणि जिथे वैचारिक भाग येतो त्याला बुद्धियोग असं म्हणतात. तर आता मागच्या श्लोकामध्ये सांगितलं की आत्तापर्यंत मी सांख्ययोग सांगितला, आता तू माझ्याकडून बुद्धियोग आहे. मग हा बुद्धियोग कसा आहे? तर म्हणले इह अभिक्रमणाश. या योगामध्ये अभिक्रमणाश, अभिक्रम म्हणजे आरंभ, आणि त्या बीजाचा नाश, तो नास्ती म्हणजे होत नाही. आणि प्रत्यवाय म्हणजे त्यात कधी मागे पुढे जरी झाला तर त्याला प्रत्यवायाचे नरक ते होणार नाहीत. कारण कर्मकांडामध्ये विधी जर मागं पुढं झाला तर त्याला प्रत्यवायाचे नरक होत असतात, आणि ईश्वर प्रित्यर्थ केलेले कर्म त्यामध्ये प्रत्यवाय नसतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी जो बुद्धियोग देत आहे या बुद्धियोगामध्ये प्रत्यवायाचे नरक होणार नाहीत. अस्य धर्मस्य स्वल्पम अपि, आणि या धर्माचा थोडा देखील आचार महत भयात, खूप मोठ्या जन्ममृत्यूरूपी या संसाराच्या भयापासून त्रायते म्हणजे रक्षण करतो. धन्यवाद भाऊ. बाबा हे प्रत्यवायूचे नरक, प्रत्यवायूचे नरक कोणते, म्हणजे कोण? प्रत्यवायाचे नरक विधी जेव्हा मागे पुढे होतो, तो विधी ज्या विधीसाठी आहे, ज्या देवतेच्या बहिर्यागासाठी आहे, त्या देवतेचे त्याला नरक भोगावे लागतात. मग ते नरक कसे, नाही का? आता नरक अनेक प्रकारचे आहेत, नाही का? जसे 13 भेदी नरक, तेवढे नरक नाहीत. फक्त विधी भंगल्याबद्दल त्याला त्याच्यामध्ये दोषावह जे नरक असतील ते भोगावे लागतील. म्हणजे कुठल्याही सुखामध्ये त्याला त्या सुखामध्ये उणीव भावते. ते आपल्या म्हणजे फळ भोगताना स्वामींनी महादाईसाबाईंना वाराणसी जाताना निरूपण करत असताना काय म्हणले, तिथचा जर विधी चुकला तर काय करेल? हो, पण विधिभंग तेथचा विधी कवनी नेणे, मग ते जर झालं तर काय होईल म्हणले? तेथीची देवता सुळावर काय, त्रिशुळावर घेईल काय, काय म्हणले? ते वाराणसीच हो ना, विधिभंगच आहे ना तो. ती कोणती देवता बघून मग वाराणसीच? ज्या देवतेला विधी पुरला असताना तिथे विधिभंग झाला तीच देवता भोगवेल ना. त्या देवता भोगवेल का? भंग झाला ती देवता नरक भोगवेल. आता कशा प्रकाराने भोगवते, कुठं भोगवते याचा काही संदर्भ तसा मिळत नाही. शब्द उत्पत्तीमधून असं दिसतं, प्रत्यवाय म्हणजे दुरावा, म्हणजे देता देता त्याला थोडा हात खणल्यावानी. जसं मनुष्य जेवण करता करता हात आखडला, असा लांबवला तर त्याला आशा लागते, त्याला आशा लागते, त्याला लवकर मिळत नाही. तेव्हा प्रत्यवाय या शब्दाचा अर्थ होतो दुरावा, म्हणजे फळाचा दुरावा. जसं आमच्यामध्ये की जर त्यानं योग भ्रष्टाचा आचार केला त्याला एक चैतन्य फळाचा त्याला दुरावा मिळतो. कदाचित आता प्रत्यवाय कसे नरक असतील ते या शब्दाच्या उत्पत्तीतून आपण समजून घ्या. म्हणजे फळामध्ये अंतराय होईल का त्याला? फळामध्ये त्याला दुरावा होतो. प्रत्यवायचे नरक आहे, नरक म्हणजे दुःखावाचक आहे. हो, आणि अंतराय हा वेगळा आहे. आणि इथं जे याच्यावर काय असं म्हणणं आहे आपलं, सांगा की ते जे विधिभंग झाला ना, विधी वाराणसीचा विधी कवनी नेणे म्हणले ना, तिथे जर विधिभंग झाला तर तिथेची देवता
मग ते असतील का नरक असं मी म्हणतोय. म्हणजेच विपर्यस्त फलरूपी दोष. विपर्यस्त फलरूपी दोष हा शब्दाचा अर्थ, नेमका अर्थ. तो जे नरक आहे प्रत्यवायूचे म्हणजे फळामध्ये होईल का कसं, म्हणजे फळ भोगव ज्यावेळेस तो फळाला जाईल. फळ न होऊन ते विधी पुरली नाही ना, त्या क्रियेला पूर्ण झालं नाही ना, भंग झाला, फळ कसं काय होईल. हे पहा, काकडी असते, काकडी खाता खाता मध्ये काय लागते, एकदम कडवट लागते. काकडी असते ती कधी कधी कडू लागते किंवा कडू होते. का होते. विधी आचरला त्याची सुखरूप क्रिया होईल ना. बरं, हे कोणते नरक आहेत. ते वाराणसीला जे सांगितले देवानी स्वामींनी वाराणसी जाताना निरूपण केलेलं आहे. वाराणसी पुरतच आहे ते, लगेच तत्काळ आहे ना तिथलं. का धरता येत नाही. विधी आहे ना, विधीचा भंग झाला म्हणून. बघा, वाराणसीचा विषय हा थोडा निराळा, म्हणजे केवळ वाराणसी पुरता आहे. दादाजी, वाराणसी स्वर्गखंड, त्याच्यामुळं तेथील देवता त्रिशूळावर घेईल म्हणजे सगळ्याच घेतील असं नाही. वाराणसी पुरतं ते मर्यादित होतं. आणि आपली चर्चा इथं थांबवू शकते या विषयाची, की प्रत्यवायोचे नरक कुठं भोगवतात आणि कसे भोगवतात याचं आपल्याला निश्चित असं काही सांगता येणार नाही. हा, अगोदर नरक भोगवणं, नंतर फळ भोगवणं, आणि विधीमध्ये जी काही हिंसा होते किंवा विधीमध्ये जे काही त्याच्याकडून दोष घडले त्याचे नरक. आता युद्धामध्ये जसं वध होतो नाही का, त्याप्रमाणे, कारण मुख्य एकाला मारत असताना अनुषंगिक दुसरा काही हिंसा घडते, त्याचे नरक देवता अगोदर भोगवते. बरोबर, म्हणून आधी नरक. देवतेचा विधी कुठल्याही प्रकारानं भंगो, तो अपघाती मरो, अप्रयत्नातून मरो, त्याचा नैसर्गिक मृत्यू हो, तो विधी भंगला, त्याचा विधी ठाकला, त्याला प्रत्यवाय लागला. देवता निकृष्टा, फळ होणार नाही. पंडू राजाला घडवून घेतलं, त्यानंतर समर्थवाद आहे, प्रत्येकाचं असं होऊ नाही शकत. 100वा यज्ञ कृष्णदेवानं राजासोबत करून घेतलं, हा समर्थवाद झाला. देवतांची साधने पूर्ण न झाली तर देवतांच्या रोषाचे भय असते. त्यामुळे सुखप्राप्ती तर होतच नाही, उलट त्यात काही चूक झाली तर नानाविध शारीरिक रोग किंवा इतर उपाय होतात. तसे या ईश्वरीय निष्काम कर्मयोगाचे नाही. हे सोडल्याने किंवा उलटसुलट वेळी अवेळी केल्याने होणारा प्रत्यवाय विघ्नरूप दोष यात नसतो. कारण ईश्वर कृपाळू असून जीवांचा हितकारक आहे. देवता त्रिगुणात्मक असल्यामुळे त्या रोष संपन्न सुद्धा होतात. म्हणून प्रत्यवाय म्हणजे याच्यामध्ये विघ्नरूप दोष नाही. खंड जरी पडला तरी ईश्वराचा रोष त्याच्यावर होत नाही, देवतेचा रोष होतो आणि रोषामुळे दोष उत्पन्न होतात. तो साधन आचरत ते त्रिगुणात्मक साधन आचरताना, विधी आचरत असताना, विधी आचरत असताना देवता त्याला, म्हणजे एखादे रसायन सेवन केल्याने त्यात काही दोष राहिला तर त्यापासून रिॲक्शन होते, रोग वाढण्याचे किंवा त्याला विकार निर्माणाचे भय असते. असं उदाहरण देऊन बाबांनी पटवून दिलेलं आहे. प्रत्यवायचा विषय संपवायला काही हरकत नाही.
हा, तो प्रत्यवायाच्या प्रश्न नरकाचा शिल्लक खुलासा राहिला. नाही ना, तुम्हीच सांगत आहे ना. ते प्रत्यवाय म्हणजे त्यांचं- अर्थच बदलून दिलाय त्यांचं मत बाबांनी. नरक नाहीये, फक्त प्रत्यवाचे शारीरिक आजारी नरकच होत नाहीये. आजार जडतील असं आहे. हा. आवाज येत नाही हो व्यवस्थित. प्रत्यवाच्या नरक नावाची वस्तू नाही आहे. नरक कोणतीच. नाही आहेत. तुम्ही हे पहा, सांगितलं आवाज- पुरावा नाही आहे कोणताच. हे पहा, त्या उदाहरणामध्ये विपर्यास आहे. ह्या उदाहरणात विपर्यास आहे. कारण कसं झालं, अगोदर सांगितलं रसायनामध्ये जर समजा पाणी टाकलं तर गुण कमी येत असतो. हा. ती काय म्हणतात, कदाचित काही झालं तर त्याचं रिॲक्शन होतं. Reaction येऊ हे शकतं दोन गोष्टी नाही शक्य. कोणतं तरी एकच बोला. एक तर तुम्ही, मी म्हणून म्हटलं, बरं काय म्हटलं की प्रत्यवाय म्हणजे दुरावा, म्हणजे ज्या दोन गोळ्या घ्यायच्या विघ्न, बाधा, त्याच्याऐवजी अडथळा. एका गोळ्या. एक मिनिट. प्रत्यवाय म्हणजे अडथळा, विघ्न, बाधा ते असा अर्थ घेतलाय बाबा. आपलं गोरखपूरची पण त्याच्यामध्ये तसंच आलेलं आहे की, आणि त्या आपण नरक लावतो बाबा, इथे नरक लावलेले नाहीत. वाराणसीचं पण तसंच वाटते दिसतंय ह्यांच्या बोलण्यातून, की ती साधना किंवा ती विधी आचरत असताना त्याने जर काही मागं पुढं जर केलं तर त्याच्यामध्ये ते पुन्हा विघ्न करून ते बाधा करते. म्हणजे ते फळ तर होणारच नाही, पण दुःख होते, म्हणजे ते इथंच होते. आता इथं असं म्हणलेलं आहे, पूर्वजन्माच्या पापामुळे, विषयभोगामुळे व प्रमादी विषयी आणि नास्तिक पुरुषांची संगत लाभल्यामुळे साधनांत विघ्न, बाधा व अडचणी येऊ शकतील. हा, विघ्न, बाधा, अडथळा या वाचक प्रत्यवाय घेतलाय बाबा तिथे. आपण नरक विघ्न, बाधा लावतो. म्हणजे ती साधना बंद झाली, खंडच झाली, आणि मग विघ्न, बाधा व अडचणी येऊ शकतील. परंतु निष्काम कर्माचा परिणाम वाईट नसतो. मग नरक शब्द प्रयोग वापरणं हा. नरक हा. दुःखाचे. बस बस, नरक दुःखावाचक घ्या. प्रस्तुत ते रोषा ते पावते, तू माझा योग आचरत असताना का सोडला, एवढा रोष निर्माण होते. प्रस्तुतच पकडावं लागते, प्रस्तुत नंतरचे नरक पकडायचे नाही. हा, प्रस्तुत दुःख. प्रस्तुत दुःख एवढं पकडलं की सिद्धांत लागून जाईल बाबा. हा, ही माहिती उपलब्धच नाहीये ना. का नाही, कारण नाहीच आहे ते नंतर, म्हणून पुढे जायला काही हरकत नाही बाबा. प्रत्यवायू न विद्यते म्हणजे रोष येत नाही परमेश्वराला, रोष वाटत नाही, कारण तो आरंभ झाला त्याचा अंतच होत नाही. नित्य आहे, ईश्वरीचे ते सकळी नित्य, असा अर्थ घ्यायला काही हरकत नाही बाबा. त्याचा आरंभ कधीही हो, किंवा विलंबानी होईल. विलंबाने होईल, असं एका म्हणून- सृष्टीत नाही, 2 सृष्टीत होईल, 3 सृष्टीत होईल, एका जन्मात नाही, 10 जन्मात होईल, पण होईल. कारण ते नष्ट होणे नाही ना. आरंभ अभिक्रम झाला का नाश नाही त्याला, असाच अर्थ घ्यावा लागेल बाबा प्रत्यवायाचा, प्रस्तुतच्या वाचक. नंतर काही नरक भोगवते वगैरे वगैरे काही असा अर्थ न घेता अडथळा, विघ्न, बाधा, रोष असा शब्दाचा अर्थ घेतला तर लागून जाईल त्याचा अर्थ. ते झालं. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनां. कुरुनंदन, कुरुकुळामधल्या हे अर्जुना, कारण अर्जुन सुद्धा कुरुकुळातलाच आहे. इह व्यवसायात्मिका बुद्धी, कारण हा बुद्धियोग सांगायले ते, म्हणजे ही जे तुझी ठामपणाची बुद्धी, ठामपणाचा विचार, एका म्हणजे एकच असं आहे, आणि अव्यवसायीनाम बुद्धय म्हणजे अस्थिर विचार, विवेकहीन विचार, सकाम विचार, हे मनुष्याच्या बुद्धय म्हणजे बुद्धी निश्चितपणे बहुशाखा म्हणजे त्याला वितळवणारी, भिन्न भिन्न करणारी अशा अनंता असतात. म्हणजे ठामपणाची बुद्धी एक असते, आणि अव्यवसायित्मका म्हणजे चळबिचळ करणारी बुद्धी ही चित्रविचित्र भिन्न भिन्न असते, आणि त्यामुळं त्याची एकाग्रता होत नाही त्या साधनाची. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चित वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः
कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फल प्रदा क्रिया विशेष बहुला भोगेश्वर्य गतिं प्रति भोगेश्वर्य प्रसक्तानां तयापहृतचेतसा व्यवसायात्मिका बुद्धि समाधौ न विधीयते. विधी आचरत असताना किंवा ज्या कार्याच्या मागे काही हेतू असतो आणि म्हणून त्यामुळं होते काय की तो विधी कसा भंगतो याचं एक त्याने ज्वलंत उदाहरण दिले. पहा म्हणले, पार्थ अर्जुना कामात्मान, म्हणजे काम म्हणजे इच्छा आकांक्षा वासना याच्यामध्ये तन्मय झालेला आणि त्यासाठी वेदवाद रता पार्थ, म्हणजे वेदाची चर्चा करण्यामध्ये अगदी रममाण झालेला आहे. कशासाठी? मला प्रतिष्ठा मिळावी. कारण त्याची इच्छा काय की मी याच्यात विद्वान आहे हे दाखवावं. म्हणून वेदवाद, वेदाच्या वादामध्ये रममाण होणारा. पण स्वर्गपरहा म्हणजे अशा व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तीला स्वर्ग हेच श्रेष्ठ आहे असं समजणारा, स्वर्गपरा त्याच्या पलीकडे काहीच नाही असा मानणारा, म्हणजे स्वर्गापेक्षा अधिक अन्यत नास्ती, दुसरं काहीच नाही असं मानणारा. इतिवादिनः अविपश्चित, हे लोक अविवेकी असे लोक असतात हे. आणि यांची इमाम पुष्पिताम वाचम, यांची जी वाणी ही दिखाऊ असते. म्हणजे विधी करायचा असला तर मी काय विधी करायला मोठमोठ्यानं आवाज करून तो दाखवणं की मला कायच विधी येतो काय की, दिखाऊ वाणी, भडक वाणी, आवेशपूर्ण वाणी, प्रवदंती अशा वाणीमध्ये ते बोलायला लागतात. आणि त्यामुळं जन्मकर्म फलप्रदाम भोग ऐश्वर्य गतिम प्रती, जन्मरूपी कर्मफळ देणारी भोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसाठी क्रिया विशेष बहुलाम, खूप क्रियेचं वर्णन करणारी असते. काहीच नाही, फक्त केवळ संसाराचंच महत्त्व, संसारात भोगाचंच महत्त्व, कसं होईल, सुख कसं मिळेल, अमकं कसं मिळेल याचं त्यांना काहीच भान नाही की या सुखामध्येच दुःख आहे. कारण दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीजे. आणि हे अज्ञानपराने म्हणतात देवा मला सुखी ठेव, सुखी ठेव म्हणलं तर घे, त्यात दुःख मिश्र येणारच. कारण सुखाची व्याख्याच अशी आहे, दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीजे आणि निरतिशय सुख तो आनंद बोलीजे. तर मग आता हे कसे असतात? क्रिया विशेष बहुलाम, पुष्कळशा क्रियेचे वर्णन करणारी, तया अपहृत चेतसाम, त्यांची बुद्धी त्यांचं मन अपहृत म्हणजे हरण केल्या गेलेलं असतं. आणि म्हणून भोग ऐश्वर्य यामध्ये प्रसक्त असलेले आसक्त असलेल्या त्या पुरुषांचं समाधौ म्हणजे एकाग्रतेमध्ये परमेश्वराच्या ठिकाणी व्यवसायात्मिका बुद्धी न विधी येते, ठामपणाची बुद्धीच त्यांची तयार होत नाही. म्हणजे जो विधी आचरतात, ज्या स्वर्गाच्या नावाने जो करतो तो विधीसुद्धा त्याचा समाधिस्थ न झाल्यामुळं तो साध्य होत नाही. विचलितपणा, जसं आपण म्हणतो की आपलं ईश्वराच्या ठिकाणी मन लागलं पाहिजे, तर ते मन लागण्यासाठी आपल्याला विधी कसा आचरावा. बऱ्याच वेळेला असं म्हणलं जातं की तुम्ही समाधिस्थ व्हा म्हणजे अशा मांड्या घाला ना, असं करा ना, असं करा ना, असं करा. काही हे शरीराच्या हालचाल सांगतात. शरीराच्या हालचालीशी मनाशी काहीच संबंध नाही. तुम्ही असं करा ना तसं करा, तुमचं मन कुणीकडे चाललंय तुम्हालाच माहिती राहतंय. म्हणून ह्या दिखाऊ क्रिया यापेक्षा मानसिक क्रिया त्या उत्तम. मग मानसिक क्रिया कशा? म्हणून आमच्या पूर्वजांनी समाधीस्थ होण्यासाठी प्रसाद सेवा सांगितलेली आहे. प्रसाद सेवा करीत असताना कसं, कारण लोहे से लोहा काटताय म्हणतात.
जर हिऱ्याला जर कापायचं असेल तर त्याला हिऱ्याच्या चुऱ्याचेच शस्त्र लागतात, दुसऱ्या शस्त्राने हिरा कापत नाही. तसं मनाला जर एकाग्र करायचं असेल तर मनाचाच व्यापार त्याला हवा आहे, आणि तो असा हा व्यापार हवा आहे की जेणेकरून ते मन एकाग्र होईल. आणि ते मन एकाग्र होण्यासाठी आमच्या पूर्वजांनी प्रसाद सेवा दिलेली आहे. ती प्रसाद सेवा पाहिल्याबरोबर मनाचे चक्र त्या प्रसादाभोवती म्हणजे देवपूजेभोवती फिरायला लागतात, आणि जे देवपूजा आहे, जे ज्याचं माध्यम आहे, त्या माध्यमाभोवती फिरल्यामुळं आणि श्रद्धाभाव असल्यामुळं आपोआपच मन त्याच्या त्या विधीत चाललेला आहे आणि वर तो प्रसाद सेवाही करत आहे. असा हा विलास आपल्या पूर्वजांनी दिलेला आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे देवपूजेचे आकार, भवऱ्या, पानं, कळशा, माळी, हे जे आकार दिलेले आहेत, ही साधना त्याची एकाग्र मनाने व्हावी हा संकेत आपल्या पूर्वजांचा होता. म्हणून कमीत कमी तुम्हाला देवपूजा हातात आल्याबरोबर ते आकार पाहिले की तुमचं मन त्या ईश्वरचरणी आपोआपच जाणार. कारण ते जे प्रतीक आहे ते प्रतीक 22च्या पूजावसरातलं आहे की ज्यावेळेस परमेश्वर प्रसन्न होते. ही साधना तिथे दिलेली आहे, आणि म्हणून त्याच्या विपर्यस्त हे आहे की मन हे एकाग्र होऊ शकत नाही. कशामुळं? तर अव्यवसायात्मिका बुद्धी. मग त्याची जी कृती आहे ती कशी आहे म्हणले, पुष्पिताम वाचम वाणी दिखाऊ वाणी, आणि कृतीसुद्धा दिखाऊ असते, असा हा त्याचा आशय आहे. तर एखाद्या वेळी तुम्हाला कधी मी त्या देवपूजेचं पूर्ण सविस्तर सांगाल की देवपूजेच्यामुळं मन कसं एकाग्र होतं प्रॅक्टिकली, की तुम्ही इथं बसलेले आहात, इथं तुमचं मन तेवढा वेळ बरोबर एकाग्र केल्या जाईल. म्हणजे अशी त्याची ती जी रचना आहे, ती रचना जर पाहिली तर आपोआपच माणसाचं मन एकाग्र होतं तेवढा काळ. आणि तो जो काळ असतो तो काळ सात्विक असतो, कारण प्रसाद सेवेचा काळ उत्तम असतो. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. अर्जुन म्हणजे हे अर्जुना, वेद जे आहेत हे त्रैगुण्य विषय हा त्रिगुणात्मक आहे, आणि तू मात्र निस्त्रैगुण्य निर्द्वंद्व नित्यसत्वस्थ निर्योगक्षेम असा तू आत्मवान भव. वेद हे त्रिगुणात्मक आहे. तुला जर माझी साधना करायची असेल तर तुला निर्गुण व्हावं लागल, आणि निर्गुणच नाही निर्द्वंद्व म्हणजे राग द्वेष काम क्रोध मद मत्सर याच्यातून तुला एक कसं व्हावं लागेल. या द्विधावस्थेमध्ये परिपूर्णपणे काही जरी आलं, राग द्वेष जरी झाला तर सारखंच राहावं पाहिजे, आणि नित्य सत्वस्थ व्हायला पाहिजे. इतकंच काय, निर्योग क्षेम, योग आणि क्षेम याची सुद्धा तुला पर्वा करायची गरज नाही, की माझं कसं होईल याची सुद्धा काळजी करायची गरज नाही. आत्मवान भव, आणि अंतःकरण परमेश्वराला समर्पित करून तू तुझ्या समाधीच त्याच्यात राहा. बंडूभाऊ, ते आवाज बाबांचा आणखी जमला नाही. येत नाही आवाज माझा व्यवस्था संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानत. आणि त्या वेदाची तुलना करीत असताना त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण पहा कसं आहे. म्हणे एक डबडबलेलं पूर्णपणे मोठं तलाव आहे, खूप मोठा, आणि एक जसा एक लहान डबकं पाणी साचलेलं. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे लहान डबक्यात आळ्या किंवा किडे, आणि ते पाणी गंधीयुक्त असतं, पिण्याला अनारोग्यकारक असतं, आणि तलाव हा मोठा असतो. त्याच्या तुलनेत ते तळं म्हणजे एक क्षुल्लक बाब अशी असते. त्याप्रमाणे वेद हे बुद्धिवंताला एकाग्रतेला पाहून निष्कामतेला पाहून क्षुल्लक आहेत. थोडक्यात त्याज्य आहेत. ते कसं सांगतात पहा दुसऱ्या शब्दात, सर्वतः संप्लुतोदके म्हणजे सगळ्या बाजूनं
संप्लुत उदके म्हणजे डबडबलेलं तळ आहे आणि त्याला पाहून उदपाणी कब्बर असं छोटंसं का असलेलं डबकं. यावान अर्थ, या दोन्हीची तुलना केल्यावर यावान अर्थ म्हणजे त्या मोठ्या तळ्याला पाहून याची जशी किंमत न्यून आहे त्याप्रमाणे विजानतः ब्राह्मणस्य, जाणत्या ब्रह्मज्ञानियाला सर्वेषु वेदेषु तावान अर्थ म्हणजे सगळ्या वेदाच्या बाबतीत तेवढी कवडी किंमत आहे. जाणकाराला त्या वेदाची किंमत तेवढी कमी आहे, न्यून आहे असं सांगितलेलं आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फलहेतुर्भूर् मा ते संगोस्त्वकर्मणि. आणि म्हणून अर्जुनाला सल्ला देतात, अर्जुना कर्मणी एव ते अधिकार, कर्म करण्याचाच तुझा अधिकार आहे, पुढचा अधिकार नाहीये. फलेषु कदाचन मा, फळाच्या बाबतीत तुझा अधिकार नाही. कर्मफल हेतू मा भू, आणि कर्मफळाचा हेतू सुद्धा तू ठेवू नकोस. अकर्मणी संग मा असतू, आणि कर्म न करण्याबाबतीत संग म्हणजे आसक्ती ती सुद्धा तू ठेवू नकोस. म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता म्हणजेच निष्कामता ही असायला हवी, तरच तो माणूस त्यातून वाचू शकतो. सकामता असल्यानंतर एकतर सकामतेला प्राप्त होईल किंवा त्याच्यामध्ये जर विघ्न आलं तर सकामताही दूर जाते. म्हणून फक्त कर्म करण्याचा आपला अधिकार आहे, त्याच्या फळाच्या बाबतीत आपला अधिकार नाही किंवा त्याच्यामध्ये आसक्ती ठेवण्याचा सुद्धा अधिकार नाही. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. धनंजय, धनावर विजय मिळविणाऱ्या अर्जुना, संगम त्यक्त्वा आसक्ती सोडून सिद्ध सिद्ध्यो समः भूत्वा, सिद्धी हो अथवा न हो हे दोन्ही सोडून समः भूत्वा, सारखंच. म्हणजे यश आलं तरी तेच, नाही यश आलं तरी तेच. म्हणजे हे संसारिकाला कदापि शक्य नाही, कारण त्याला अपेक्षा असते मुलाबाळाची, त्याला व्हायलाच पाहिजे. म्हणून तो संसारिक कधी इकडे मोक्षाला जाऊ शकत नाही. संसारिक फक्त फळाला जाईल, त्याच्या जे काय आराध्य फळ असेल तो. तर सम होणं म्हणजे त्याला पत्नी बहीण सगळंच सम पाहिजे. म्हणून सिद्धी असिद्धी यांच्यामध्ये समत्व राखून योगस्थ कर्माणी कुरु, मग तू या निष्काम कर्मयोगामध्ये तू कुरु म्हणजे ते कर्म कर. समत्वम योग उच्यते, याला समत्व योग असं म्हणतात. म्हणजे बुद्धियोग सांगत असताना काय म्हणतात, हा समत्व योग. म्हणजे बुद्धियोगाला विचार विमर्श करण्याच्या बुद्धीला समत्वाची गरज असते, आणि म्हणून बुद्धियोगाला इथं पुन्हा समत्व योग म्हटलेला आहे. दूरेन ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलहेतव. बुद्धियोगात कर्म म्हणजे बुद्धियोगाला पाहून, आता हा बुद्धियोग लक्षात आला तुम्हाला, समत्व योग त्याच्यामध्ये मिश्र आहे. म्हणजेच समत्व योगाला पाहून कर्म म्हणजे सकाम कर्म दूरेन अवरम, अत्यंत निम्न स्तराचे आहेत. धनंजय, अर्जुना, बुद्धौ म्हणजे समत्व बुद्धीमध्येच शरणम अन्विच्छ, तू शरणत्वाचा शोध घे, रक्षणाचा उपाय शोध. कारण ही म्हणजे कारण, फल हे तव कृपणः, फळाचा हेतू ठेवणं ही लाचारी आहे, दीनता आहे. म्हणून निरपेक्ष राहावं.
शरण इथं रक्षणावरचे धरलं. हो हो, म्हणून कारण अन्विच्छ म्हणजे शोध घे, म्हणजे रक्षणाचा तू शोध घे, त्याच्यातून बचाव करण्याचा शोध घे.